मुख्यमंत्र्यांकडून होतंय, राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात. शिंदे समिती पाठवून. शिंदे समितीचा हा विषय नाहीये. पण जाऊ द्या, आता त्यांच्यात काही ठरलं असेल, तुम्हीच जावा. आमचा लय काळतोड झालेलं आहे मराठी विषयी. सरसकट मागण्या मान्य करायच्या, त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या? तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही सगळ्यावर चर्चा झाली ना. आता मान्य करावा, मी खरंच कदरून गेलो. कवर बार चर्चा ते त्यांना माहिती. ते म्हणत होते एखाद्या महिन्याच्या वेळ घ्या दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचलंय, तुमच्यात आलं तरी त्याच्यात आलं का? आमची चर्चा आली का? मग काय आली चर्चा? हळूच कान लावा त्याला. मी त्यांच्याकडून विचारून घेतला, 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणे. मग आता महिना काय पाहिजे? याच्यात आलंय ना. पण आमच्या पुढे गेला काय? आमच्या काय ते बारीक बारीक घालून होतो घालून आमचा ते सगळं आवाज ओढून गेले. सरकारचा प्रमुख कसा असावा याचा तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसलेलं तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिलंय बलिदान त्याच्यात नाटक नसा. बलिदान दिलं त्याचे लेकर बाळ उडे पडले, संसाराचे रात्र सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत. कसं बस संसाराची घडी वाढली लेकरा बाळा शिकली नाही मोठे करू शकत. त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं कसली कंट्रोल नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि निधीचा होणार केसेस मागच होणार सगळं. त्याच्यात काही कंट्रोल नाही. लय विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना आहे. बॉम्बे गव्हर्नमेंट आणि संस्थांच्या ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला